नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मी तुमच्या शंखयात्रेचा सारथी रोहित किणी आणि माझ्यासोबत आहे कुशल आर्य. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहोत आपल्या या शंखयात्रेत. शंखयात्रेत आपण करत आहोत अष्टविनायक दर्शन आणि त्यासाठी आज आपण दाखल होत आहोत श्री क्षेत्र ओझर येथील विघ्नहर्ताच्या चरणी. चला तर मग घेऊया बाप्पांचे दर्शन आणि करूया आपला दिव्य शंखनाद. अष्टविनायकांपैकी एक, जिथे साक्षात विघ्नांचा नाश होतो, असे हे श्री क्षेत्र ओझर. कुकडी नदीच्या तीरावर वसलेले आणि निसर्गाच्या कुशीत विसावलेले हे मंदिर केवळ श्रद्धास्थान नाही, तर स्वच्छ आणि सुंदर पर्यटनाचा एक आदर्श नमुना आहे. श्री विघ्नहर गणेश मंदिर हे पेशवे काळात बांधलेले असून हे मंदिर वास्तुशास्त्राचा एक उत्कृष्ट आणि विलोभनीय नमुना आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर 4 मुनिपुत्र आहेत. या 4 मुनिपुत्रांच्या हातांमध्ये 4 वेगवेगळ्या वस्तू आहेत. पहिल्या व चौथ्या क्रमांकाच्या मुनिपुत्राच्या हातात शिवलिंग असून दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या मुनिपुत्रांच्या हातांमध्ये वीणा धारण केल्याचे दिसून येते. 1 आणि 4 मुनिपुत्रांवरून असे लक्षात येते की श्री गणेश हे आपल्या आई वडिलांना श्रेष्ठत्व देतात. मंदिराच्या प्रवेशद्वारावरील 2 आणि 3 स्थानावर जे मुनिपुत्र आहेत त्यांच्या हातांमध्ये वीणा आहे. मंदिरात प्रवेश करताना उंबरठ्यावर राक्षसाचे चित्र कोरलेले दिसते व त्याच्या डोक्यावर शेषनाग आहे. त्याच्यावरती पुन्हा एक राक्षस आहे. तो साक्षात राक्षस नसून एक वास्तुपुरुष आहे. या 2 मुनींच्या मधून प्रवेशद्वार सुरू होते. याच्या सुरुवातीलाच वरच्या भागात कमान असून कमानीच्या मध्ये श्री गणेशाला आवडणारे जास्वंदाच्या फुलाची वेल आहे. जास्वंदी हे क्रांतीचे प्रतीक असून प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर 4 क्रमवार उतरत्या पायऱ्या आहेत. या उतरत्या पायऱ्यांचा अर्थ असा की प्रत्येक भक्ताने मंदिरात प्रवेश केल्यावरती राग, लोभ, मद, मत्सर हे 4 अवगुण विसरावे. श्री विघ्नहर गणेश मंदिर पूर्वाभिमुख असून ते बंदिस्त आहे. 4ही बाजूंना उत्तम स्थितीत असलेली दगडी तटबंदी आहे. पूर्वेच्या महाद्वारातून आत प्रवेश केला की 2 उंच दगडी दीपमाळा दिसतात. त्यावर त्रिपुरारी पौर्णिमेला दीपोत्सव साजरा केला जातो. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूने दगडात कोरलेले भालदार चोपदार आहेत. महाद्वाराच्या आत दोन्ही बाजूंना 25 ते 30 फूट लांबीच्या व रुंदीच्या ओवऱ्या आहेत. ओवऱ्यांना डौलदार कमानी असून उजव्या बाजूच्या ओवरीखाली तळघर आहे. त्यात श्री विघ्नहर गणेशाची पालखी, हंड्या, झुंबरे इत्यादी साहित्य ठेवलेले असते. महाद्वारात 1 आणि आतमध्ये 1 असे 2 सभामंडप आहेत. पहिल्या सभामंडपामध्ये प्रवेश करताच प्रथम दर्शन घडते ते मनोनिग्रह शिकणाऱ्या शमगुणी अशा प्रसन्न कासवाचे. सभामंडप आणि ओवऱ्या यांच्यामधून प्रदक्षिणा घालण्यासाठी 15 फुटी दगडी फरशींचा प्रदक्षिणा मार्ग असून विघ्नहराला प्रदक्षिणा घालताना प्रदक्षिणा मार्गावर श्री भैरवनाथांचेही दर्शन घडते. कलीला या ठिकाणी मज्जाव करण्यास व भक्तांचे दर्शन निर्विघ्नपणे पार पाडण्यास श्री भैरवनाथ श्री विघ्नेश्वराच्या मंदिरात सदैव श्री विघ्नहर्ताकडे मुख करून विराजमान आहे. प्रदक्षिणा मार्गामध्ये मंदार, शमी, पारिजात, जास्वंद, कन्हेर असे श्री विघ्नहराला प्रिय असणारे वृक्ष डौलाने डोलताना दिसतात. श्री विघ्नहराच्या मंदिरासमोर दर्शन रांग मार्ग तयार केलेला असून त्यावर सावली करता सभामंडप तयार केलेला आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर दर्शन गाभारा व दुसऱ्या गाभाऱ्यांमध्ये प्रवेशद्वारात श्री विघ्नहरांकडे तोंड करून हातात मोदक घेतलेले मूषकराज आहेत. दुसऱ्या गाभाऱ्यातून आत गेल्यावर तिसऱ्या गाभाऱ्यात श्री विघ्नहरांची पूर्णाकृती बैठी मूर्ती डौलदार अशा कमानीत विराजमान झालेली दिसते. कमानीला चांदीचा मखर असून श्री विघ्नहरांची मूर्ती ही पूर्वाभिमुख आहे. श्रींची मूर्ती डाव्या सोंडेची असून दोन्ही डोळ्यात माणके आणि कपाळावर हिरा असा या मूर्तीचा थाट आहे. तसेच या मूर्तीच्या बेंबीत हिरा बसवलेला असून श्री विघ्नहराच्या सर्वांगाला शेंदूर लावलेल्या असल्याचे दिसून येते. श्री विघ्नहराच्या दोन्ही बाजूला कमानीत रिद्धी सिद्धी यांच्या पितळी मूर्ती विराजमान आहे.
गाभाऱ्यात चारही बाजूंनी छोटे छोटे कोनाडे असून त्यात पंचायतनाच्या मूर्ती आहेत. श्री विघ्नहराचा मुकुट सोन्याने मढवल्यामुळे मूर्तीला एक वेगळीच चकाकी आणि चमक दिसते. तसेच विघ्नहराच्या शिरावर पूर्णपणे सोन्याची छत्री आहे. पुरातन काळी हेमवती नावाच्या नगरीत अभिनंदन नावाचा एक राजा राज्य करत होता. राजा खूप पराक्रमी होता, पण त्याला सत्तेचा लोभ जडला होता. त्याच्या मनात आले की आपण स्वतः इंद्रपद मिळवावे. त्यासाठी त्याने एक महायज्ञ सुरू केला. ही बातमी नारद मुनींनी इंद्रांना दिली. स्वर्गाचा राजा इंद्र संतापला. त्याला वाटले, हा पृथ्वीवरचा राजा माझे सिंहासन कसे मागू शकतो. रागाच्या भरात इंद्राने काळाचे स्मरण केले आणि यज्ञात विघ्न आणण्यासाठी एका भयंकर राक्षसाची निर्मिती केली. त्याचे नाव होते विघ्नासूर. विघ्नासुराने पृथ्वीवरती हाहाकार माजवला. जिथे जिथे यज्ञ, पूजा किंवा चांगले कार्य चालेल तिथे जाऊन तो विध्वंस करू लागला. ऋषीमुनी आणि देव हवादिल झाले. शेवटी सर्व देव श्री गणेशाला शरण गेले आणि त्यांची करुणा भागली. भक्तांच्या हाकेला गणेशाने प्रतिसाद दिला. त्यावेळी पराशर ऋषींच्या आश्रमात गणरायाने अवतार घेतला. गणरायाने विघ्नासुराशी युद्ध करण्याचे ठरवले. दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले. विघ्नासुराने आपली मायावी शक्ती वापरून अनेक रूपे बदलली, पण गणेशासमोर त्याचे काही चालले नाही. अखेरीस गणेशाने त्याला पकडले आणि त्याचा पराभव निश्चित झाला. आपला मृत्यू समोर पाहून विघ्नासूर गणेशाला शरण आला. त्याने गणरायांकडे जीवाची भीक मागितली. दयाळू गणेशाने त्याला अभय दिले, पण एक अट घातली, जिथे माझी पूजा होईल तिथे तू कधीही येणार नाहीस. विघ्नासुराने हे मान्य केले, पण त्याने जाता जाता देवाकडे अजून एक वरदान मागितले. तो म्हणाला, देवा, तुमचे नाव घेण्याआधी भक्तांनी माझे नाव घ्यावे अशी माझी इच्छा आहे. गणपती तथास्तु म्हणाले आणि तेव्हापासून गणेशाचे नाव झाले विघ्नहर, विघ्नासुरांचा आणि विघ्नांचा हरण करणारा. ही घटना भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घडली आणि देवांनी ओझर येथे श्री विघ्नहर गणपतीची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत संकटात सापडलेला भक्त जेव्हा ओझरला येतो तेव्हा त्याचे विघ्न दूर करण्याची जबाबदारी खुद्द विघ्नहर घेतात. भक्तांच्या सोयीसाठी येथे ट्रस्टने अद्ययावत भक्तभवन उभारले आहे, जेथे AC आणि नॉन AC रूम्स उपलब्ध आहेत. पहाटे 5च्या काकड आरतीपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत भक्तांची वर्दळ असूनही मंदिर परिसरात आणि भक्त निवासात स्वच्छता आणि नीटनेटकेपणा खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. केवळ दर्शनच नाही तर ओझरचा चेहरामोहरा बदलण्यासाठी श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टने अनेक भव्य दिव्य प्रकल्प हाती घेतले आहेत. यामध्ये भाविकांसाठी भव्य व्यापारी संकुल आणि 4 मजली पार्किंग, मनाच्या शांतीसाठी ध्यान मंदिर, मनोरंजनासाठी उद्यान आणि वॉटर स्पोर्ट्स, कुकडी नदीकाठी रिव्हर फ्रंट, बोटिंग आणि वॉटर शो, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवीन पूल आणि सामाजिक सेवेचा भाग म्हणून सुसज्ज रुग्णालय आणि ग्रंथालय उभारण्याचा ट्रस्टचा संकल्प आहे. भक्ती, सेवा आणि आधुनिक विकास यांचा हा त्रिवेणी संगम पाहण्यासारखा आहे. या सर्व नियोजित प्रकल्पाबद्दल आणि मंदिरांच्या कार्याबद्दल अधिक जाणून घेऊया खुद्द मंदिराच्या विश्वस्तांकडून. तर भक्तगणो, आता आपण जाणून घेऊया श्री क्षेत्र ओझर येथील विघ्नहर्ता मंदिराच्या अध्यक्षांकडून या मंदिराबाबतची माहिती. नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम आपण आपले नाव सांगा. मी बाळकृष्ण कवडे, अध्यक्ष विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट. आम्ही विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट भक्तांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतो. ओझर गावात प्रवेश केल्यानंतर तेथील स्वच्छता ही मनाला, भक्तांना मोहून घेत असते आणि आपण म्हणतो की घराचा आरसाही अंगण असतं. त्याच प्रकारे आम्ही भक्तगण आल्यानंतर त्यांच्या पार्किंगची व्यवस्था केलेली असते. मंदिरात दर्शन रांग आणि त्यामुळं सोयीस्कररित्या दर्शन घेता येतं. देवस्थान विविध उपक्रम राबवत असतं. त्यामध्ये सकाळी 5 वाजता मंदिर उघडल्यानंतर आरती, 7:30 वाजता महाआरती, दुपारी मध्यान्ह आरती आणि संध्याकाळी धूप आरती आणि संध्याकाळी 10:30 वाजता शेज आरती त्या ठिकाणी होत असते. आणि भक्तांच्या
भक्तांना गणरायाच्या सानिध्यात जास्तीत जास्त वेळ मिळावा म्हणून आम्ही प्रत्येक मंगळवार आणि प्रत्येक संकष्टी चतुर्थीला त्या ठिकाणी एक महाआरतीचं आयोजन केलेलं असतं. त्यामध्ये 5 जोडपे बोलून संगीताच्या तालावर गणरायाचं आराधना केली जाते. त्याचबरोबर अंगारकी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीला शिवजन्मभूमी असल्यामुळे स्त्रियांना सन्मान मिळावा या हेतून फक्त स्त्रियांसाठी कुकडी माईच्या तीरावर एक गंगा आरती घेतली जात असते. भक्तांना सुविधा देतानाच त्यांची राहण्याची सोय व्हावा यासाठी 5 भक्त भवन या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले. भक्तांना राहण्याची सोय झाली त्यानंतर त्यांना जेवणाची सोय व्हावी या हेतूने फक्त 40 रुपयात भक्तगणांना पूर्ण अन्न दिलं जातं आणि अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. त्यामुळे भक्तांना आम्ही आवाहन करत असतो की आपल्या अन्नदान योजनेत सहभागी व्हा. 21,000 रुपये भरून आपण 10 वर्ष त्या अन्नदानात सहभागी होऊ शकता. याबरोबरच धार्मिक उपक्रम राबवत असतानाच आम्ही सामाजिक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामध्ये MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी आपण इथे वाचनालय चालू केले. गोरगरिबांचे लग्न करणं आज कठीण झाले. त्यासाठी आपण सामुदायिक विवाह सोहळा मोफत या ठिकाणी प्रत्येक वर्षी आयोजित करत असतो. 1992 पासून हा उपक्रम चालू आहे आणि महायज्ञ या ठिकाणी प्रत्येक अंगारकी चतुर्थीला आणि मंगळवारी केलेला जातो. त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा आम्ही एक चांगली कामगिरी करत असतो. आमच्या इथे विघ्नर विद्यालय ओझर आहे. त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांचे सगळे कपडे, त्यासाठी त्यांना लागणारं साहित्य, त्याचबरोबर लागणारी इमारत, त्याची देखभाल हे विघ्नर गणपती देवस्थान करत असतं. अशा प्रकारे प्रत्येक क्षेत्रात विघ्नर देवस्थान आपले योगदान देण्याचा प्रयत्न करत असतं. धन्यवाद सर आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल. आणि खरंच परिसर खूपच स्वच्छ आहे आणि नीटनेटका तुम्ही देखभाल करतात, तर त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. धन्यवाद. जय गणेश. जय गणेश. तर भक्तगणो, आता आपण जाणून घेऊया श्री क्षेत्र ओझर येथील स्थायिक विघ्नहर मंदिराच्या बाबतीत इकडच्या गुरुजींकडे. नमस्कार गुरुजी. नमस्कार. सर्वप्रथम आपल्या भक्तांना आपले नाव सांगा. माझं नाव जयेश चिंतामण जोशी. अच्छा. गुरुजी, बाप्पाचं हे विघ्नहर्ता रूप इथे कसं आलं, याबद्दलची कथा काय आहे, त्याबद्दलची थोडीशी. अष्टविनायकामधला 7वा गणपती म्हणून ओझरचा श्री विघ्नेश्वर म्हणून ओळखला जातो. अभिनंदन नावाचा राजा या ठिकाणी राज्य करीत असताना इंद्रव्रत प्राप्त करण्यासाठी त्यांनी एक यज्ञ केला होता या ठिकाणी. त्या यज्ञात विघ्न आणण्यासाठी इंद्राने विघ्नासूर नावाच्या राक्षसाची उत्पत्ती केली व त्या यज्ञ पूर्ण न होण्यासाठी त्याला या ठिकाणी पाठवलं. पण त्या विघ्नासूर नावाच्या राक्षसाने एक पाऊल पुढे जाऊन या क्षेत्रामध्ये जिथे जिथे यज्ञ होईल त्या ठिकाणी विघ्न आणण्यास सुरुवात केली. सर्व भक्तगण मग गणपतीची प्रार्थना करून विघ्नासुराचा वध करण्यासाठी गणपती बाप्पाला विनंती केली. या ठिकाणी गणपती बाप्पाने विघ्नासूर नावाच्या राक्षसाचा म्हणजे वध केला. पण वध करताना त्याने एक वर मागितला की तुझ्या नावाच्या आधी माझं नाव घेण्यात यावं, म्हणून गणपती बाप्पाने विघ्नहर नाव धारण करून या ठिकाणी वास्तव्य केलं. आणि गुरुजी, आपल्या या मंदिराची दिनचर्या काय आहे, त्याबद्दलची थोडीशी माहिती. दिनचर्या असते की सकाळी पहाटे 5 वाजता मंदिर उघडलं जातं. त्यानंतर आपली 16 पूजा असते, म्हणजे गणपतीचं स्नान, 16 उपचाराने गणपती बाप्पाला पूजा केली जाते. सकाळी 7:30 वाजता पहिली महाआरती केली जाते. दुपारी 12 वाजता माध्यान्ह आरती केली जाते. संध्याकाळी 6 वाजता परत पंचोपचार पूजा करून नैवेद्य दाखवून 7 वाजता दुपारती असते व रात्री 10:30 वाजता शेजारती करून 11 वाजता मंदिर बंद केलं जातं. अच्छा. गुरुजी, आणि आपल्या या मंदिरात किंवा संस्थेतर्फे कुठले धार्मिक उत्सव, वार्षिक उत्सव साजरे केले जातात? गणेश जयंती भाद्रपद महिन्यामध्ये जे गणेश जयंती आहे, गणेश जयंतीच्या आधी 4 दिवस या ठिकाणी बाप्पाच्या 4 दिशांना असणाऱ्या 4 बहिणी आहेत. त्या बहिणींना आणण्यासाठी 4ही दिवस 4 दिशांना पालखी जाते व त्या बाप्पाच्या बहिणींना आमंत्रण देऊन गणेश जयंतीला यात्रेसाठी बोलवलं जातं व गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. धन्यवाद गुरुजी. धन्यवाद. धन्यवाद.
तर मित्रांनो, ही होती आजची आपली शंख यात्रा श्री क्षेत्र ओझर येथील विघ्नहर्तेच्या चरणी. तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर आमची अष्टविनायक यात्रा पाहायला विसरू नका. आणि हो, लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा, कारण तुमचा प्रत्येक लाईक म्हणजे आमच्यासाठी शंखनाद, प्रत्येक शेअर म्हणजे भक्तीचा दिवा, आणि सबस्क्राईब ते म्हणजे ही शंख यात्रा अखंडपणे सुरू ठेवण्याचं एक वचन. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या आध्यात्मिक स्थळी. तोपर्यंत शंख यात्रा, शंखनादातून दिव्यतेकडे.